एक दंड भक्ति को प्रणाम करके आप लोग सभी जानते हैं कि सेंट्रलाइज करके आज वर्तमान काशी पीठाधीश्वर महास्वामी जी 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी की 74th जन्म दिनोत्सव यहाँ काशीपीठ में मना रहे हैं। इस कार्यक्रम की शुभारंभ वेद घोष से प्रारंभ होगी। उस वेद घोष को प्रारंभ करने के लिए अपने पीठ की अध्यापक श्री मल्लिकार्जुन जी आप आगे वेद घोष कीजिए। श्री गणेशाय विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं वागर्थाङ्ग सम्पृक्तो वागर्थं प्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ यशिवो नाम रूपाभ्यां या देवी सर्वमङ्गला तयोः संस्मरणात् पुंसां सर्वतो जयमङ्गलम्। हरः ॐ पातु न इन्द्रक्षुमन्तं चित्रं ग्राभं सङ्गृहाय महाहस्ते दक्षिणेन विद्माहित्वा तुविकोर्मिं तुविदेष्णं तुविमखं तुविमात्रमुरोजिः न हित्वा शूरदेवानमर्ता सौभित्सन्तं भीमं नगां कारयन्ते एतोऽन्द्रं स्तवामेषानं वस्वस्वराजं नराधसामद्धिषण्णः प्रस्तो विश्वश्चन्द्राः वशेश्च मक्षो जनन्ते गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदां शृण्वन्नोतिभिः सीदसादनं निषुषीधगणपते गणेशत्वामाहुर्विप्रथमं कवीनां नरुते त्वत्प्रियते किञ्चनारे महाभक्तं मघवं चित्रमर्चा अभिज्ञानो मघवन्नाथमानां सखे बोधिवसुपते सखीनां रणं पृथिरणकृत्सत्य सुष्मा भट्टे चिता भगराजे अस्मान् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। जयमङ्गलं जय हर नमः पार्वतीपतये शिव हर 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 महादेव हर। वेद घोष किए हुए अध्यापक श्री वेदमूर्ति मल्लिकार्जुन जी को बहुत बहुत धन्यवाद। अभी दीप प्रज्वलन होगा महास्वामी से। सभी वीर शैव विद्या संघ के विद्यार्थीगण ऊपर आ गए। ऊपर आइए सब लोग। मैडम आगे आइए, ऊपर आइए। ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां
वरती आहे वरती इकडे बघा. ओम ज्योतिर्मयमयज्योतिर्ज्ञानज्योतिराध्यात्मिकज्योतिर्भक्तिज्योतिः ज्वलनज्योतिप्रज्वलनप्रज्वलज्वलनज्योतिः ओम शन्नो मित्रश्यं वरुणः शन्नो भगवद्वर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि बाकी लोग सभी लोग तो भक्तारं भवतु भवतु मां भवतु भक्तारम् ओम शान्ति शान्ति शान्तिः शन्नो भगवान् मातरिश्वासन्नस्तपतु सूर्यः अहर्निशं भवन्तु नश्यं रात्रिः प्रतिधीयताम् शमुषाणो युच्छतु शमादित्यकुटेषुणः शिवानश्चन्दमाभवसुमृडेशा सरस्वती मायेत्योमसदृशे इडादेवास्मसि वास्तु नत्वास्तु वन्तो भूयास्मपावास्तु चित्स्मद्य वास्तु स्वभूयाद्योऽस्मान् वेद्वियञ्च भजन् विद्मः प्रतिष्ठासिततिष्ठापत्यो भूयास्मवतिष्ठानास्तिस्मद्य प्रतिष्ठस्वभू याद्योऽस्मान् वेद्वियञ्च भजन् विद्मः कामवत्तनाहि भेषजं विवादनाहि यद्रवः त्वं हि विष्णुभेषजो देवानां लोकईयसे द्वारिमो लोकं लोकः सिन्धोरापगावनः दक्षं मे अन्य आवादुर्वाण्योत्पादमातुयद्रवः यदनो वादरे गृहे ध्रुवस्य निर्भितः ततो नो देहि देवसे ततो नो देहि भेषजं ततो नो महावभवतपावरुभेषजं शम्भोर्मयोर्भूर्णो हृदे तृणादूं शतारिषतु इन्द्रस्य गृहोऽसितं त्वा प्रपद्ये समुस्साश्वः सह जन्मे अस्ति तेन भूप्रपद्ये भवप्रपद्ये सुभप्रपद्ये भवस्वभप्रपद्ये वायुं प्रपद्ये नाथां देवता प्रपद्ये श्वानमाखणं प्रपद्ये प्रजापतिर्ब्रह्मकोशं ब्रह्म प्रपद्ये ॐ प्रपद्ये अन्तरिक्षं उर्वन्तरं बृहदग्नयः पर्वताश्च जयामातः स्वस्त्या स्वस्ति मान्तजाः स्वस्त्या स्वस्ति मानशानि ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधेतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः एवं फलं श्री परमेश्वरः बहुत बहुत धन्यवाद. हाँ राइट. अभी श्री मालार्पण होगा. शिवानंद हिरेमठ आप आइए महास्वामी जी को मालार्पण कीजिए. हेलो. चलो कितना लाइव और ये स्टार्ट है और आप लोग जानते हैं कि आज ओके वर्तमान काशी पीठाधीश्वर महास्वामी जी की जन्म महोत्सव को प्रस्तुत काशी पीठ में कर रहे हैं. ಇವಾಗ ಆನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೊರಗಿನ ಸೌಂಡ್ ಬರಲ್ಲ. हम लोगों का यानी वीरशैव विद्वत समिति ಇಲ್ಲಿ ಒತ್ತಬೇಡ ಅಂತೀವಿ. सभी सदस्यों का और यहाँ पदाधिकारियों का सौभाग्य की बात है कि हम सब लोग मिलके
आज यानी कल से महास्वामी जी जन्म महोत्सव के अंदर कल से वो हवन पूजा इत्यादि को कल और आज करते आ रहे हैं और आज शाम को महास्वामी जी की धर्म सभा प्रारंभ हो रहा है। महास्वामी जी एक घनीभूत है। व्यक्तित्व उसको बोला जाता है कि जो तत्व को बोला जाता है तस्य भाव तत्व यानी तस्य जो साक्षात शिव का भाव ही जो गुरु का रूप में आज ही का दिन तपोवनसी महाक्षेत्र में वर्तमान काशी पीठाधीश्वर महास्वामी जी की जन्म हुआ। जब से महास्वामी जी इस काशी पीठ में विराजमान हुआ है उनका पट्टाभिषेक हुआ है। वीर शैवों के लिए और आगमन धर्मों के लिए भी और निगमागम संस्कृतियों के लिए भी एक सुवर्ण महोत्सव प्रारंभ हुआ है। श्री सिद्धांत शिखामणि को जगतगुरु जी ने उपदेश दिया है, परंतु हम लोगों ने साक्षात जगतगुरु जी को हम लोगों ने दर्शन किए नहीं है, मगर उन्हीं का रूप में वर्तमान काशी पीठाधीश्वर महास्वामी जी को हम लोगों ने पंचाचार्य रूप में हम लोगों ने दर्शन किए। के लिए बहुत एक अनन्य रत्न मिलना जैसा है। आज हम लोगों का भी और यहाँ पे जो पीठ में है सभी लोगों का भी एक उत्सव का मनाने का सौभाग्य प्राप्त मिला है। और एक बात है कि कोरोना वजह से महास्वामी जी ने बोले नहीं जन्मोत्सव को मनाना नहीं है, क्योंकि भारत देश में अभी तो पूरा जगत में इस कोरोना महामारी प्रारंभ हुआ है। लोग बहुत कष्ट में है बोले, मगर परंतु भक्त लोग और अपने वीर संघ के सभी सदस्यगण महास्वामी को प्रार्थना की कि नहीं, लोगों के लिए और भक्तों के लिए करना जरूरी है। आपका धर्म संदेश सभी लोगों के लिए ये चाहिए था आज का दिन में, क्योंकि ये कोरोना वजह से बहुत लोगों ने डरा है। उन लोगों का मन का शांति के लिए और आत्म शांति के लिए भी महास्वामी जी का आशीर्वचन और ये जन्मोत्सव का मनाना जरूरी था। सभी लोगों के लिए महास्वामी जी ने एक उपाय किया है, साक्षात ऑनलाइन करके मतलब एक झंडावाड़ी मठ पेश करके सभी लोगों को अपना भक्त लोगों के लिए घर में बैठे ही सभी लोग महास्वामी जी का आशीर्वाद सुनने के लिए एक सुविधा बनाया है। और उन लोगों के लिए भी मैं सभी लोगों के लिए स्वागत करता हूँ और यहाँ पे वीर शहीद करता हूँ, सभी लोगों को भी प्रार्थना करता हूँ। और यहाँ पे जंगमवाड़ी मठ के जो पदाधिकारी लोग हैं उन लोगों को भी स्वागत करता हूँ। अंत में श्री वर्तमान पीठाधीश्वर महास्वामी जी को भी भक्तिपूर्वक प्रणाम करके उनको भी मैं स्वागत करूंगा। अभी महास्वामी जी की आशीर्वचन प्रारंभ होगी। सभी लोगों ने आप शांत चित्त से बैठ के आशीर्वचन सुनिए।
विश्वविद्याविबोधकम् विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुम्। इस पवित्र श्रावण मास में हर साल किसी न किसी प्रांत में या काशी पीठ में ही बहुत ही वैभव से श्रावण मास का अनुष्ठान होता आया है। इस बार का अनुष्ठान वैसे तो पुणे परिसर में पिंपरी चिंचवड परिसर में होना था। पिछले साल बहुत अच्छे ढंग से अनुष्ठान संपन्न हुआ। इस बार भी इस अनुष्ठान को करने के लिए बहुत श्रद्धा से हमारे महेश स्वामी और उनके सभी सहयोगी सद्भक्तगण काशी आकर के निमंत्रण किया था। हमारी स्वीकृति भी उनको मिल गई। उस कार्यक्रम के तैयारी में भी वो लगे थे, लेकिन अचानक कोरोना जैसे महामारी पूरे विश्व में उसका प्रसार होने के कारण किसी को भी घर से बाहर निकलना बहुत मुश्किल हो गया। फिर भी महेश स्वामी ने जो संकल्प किया था अनुष्ठान का, उसको किसी न किसी ढंग से साकार करने के लिए आधुनिक तंत्रज्ञान का उपयोग करके किसी को कहीं जाने की जरूरत नहीं है। आप लोग अपने घर में बैठ करके भी श्रावण मास का पूजा का और आशीर्वचन का लाभ आप लोग पा सकते हैं। इसे विचार करके महेश स्वामी ने इस बार ऑनलाइन पूजा और आशीर्वचन का आयोजन पिंपरी चिंचवड के सभी भक्तों के सहयोग सहकार से प्रारंभ किया। इस समय महेश स्वामी के बारे में दो शब्द अवश्य हम बोलना चाहते हैं। मराठवाड़ा में अपने पोट भरने के लिए उनके प्रति, मठों के प्रति मेरा भी कुछ सेवा होनी चाहिए। तब उन्होंने अपने मित्र मंडल को लेकर के संगठन बनाया। उसके माध्यम से धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अनेक कार्य करते गए। करीब 20 साल पहले पहली बार महास्वामी जी का संपर्क किया और महास्वामी जी का षष्ठी पूर्ति कार्यक्रम आयोजन किया। उसके बाद विजय भटकर जो संगणक विद्या में उच्च कोटि के विद्वान थे, उनका भी
साथ ही साथ के स्वर्ण महोत्सव के उपलक्ष्य में लक्ष्य दीपोत्सव का कार्यक्रम किया। पिछले साल एक अभूतपूर्व श्रावण मास तपोनुष्ठान काशी महास्वामी जी का करके अपने जीवन को कृतकृत्य मान लिए एक सामान्य जंगम के मन में यदि लोक कल्याण की भावना जाग जाती है, हजारों लाखों लोगों का कल्याण होता है। इस समय महेश स्वामी जब कोरोना का दुष्प्रभाव प्रारंभ हुआ, उसमें कम से कम 70-73 दिन तक आवश्यक लोगों के लिए अन्नदान किया, औषधि बांटा। तो उनका योगदान कोरोना नियंत्रण में बहुत बड़ा था। इसलिए काशी में बैठ करके उनको और उनके समस्त सहयोगी भक्तों को अपने जन्मदिन पर उनको अनंत मंगला, सभी का आयु आरोग्य अच्छा रहे, ऐसे लोक कल्याण के कार्य होते रहे, ऐसे मंगलमय कामना करते हुए आज के दिन बहुत दूर दूर से आप लोग श्रवण कर रहे हैं। पूरे देश और विदेश में इसका प्रचार हुआ है। काशी जंगमवाड़ी मठ में आज सुबह से जगत गुरु विश्वाराध्य का महारुद्राभिषेक और महास्वामी जी का इष्टलिंग पूजा में आप लोगों ने देखा है। संध्या कालीन आशीर्वचन आप लोगों को सुनना। आपको लगा होगा हम सब लोग महाराष्ट्र में बैठ करके सुन रहे हैं और महास्वामी जी काशी में बैठ करके हिंदी में आशीर्वचन शुरू किया। लेकिन ये प्रारंभ का इसलिए हमने हिंदी में शुरू किया। अब हम अपना आशीर्वचन मराठी में ही आप लोगों को सुनाएंगे। पवित्र श्रावण मास है। इस मास को श्रवण करने का ही मास सभी लोगों ने माना है। एक बार और हम गाना चाहेंगे। श्रावण मास तपोनुष्ठान अध्यात्म समिति पिंपरी चिंचवड पुणे समिति ने इस बार महास्वामी जी के साथ साथ महाराष्ट्र के सभी शिवाचार्यों का पूजा का उनका धर्म संदेश का भी आयोजन किया है। इसलिए उन सभी शिवाचार्यों को भी हम काशी से अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करते हैं। श्री सिद्धांत शिखामणि में एक बहुत सुंदर उपदेश हमको मिलता है। दुर्लभम मानुषम प्राप्य जननम ज्ञान साधनम येन जानन्ति देवेशम तेषाम आत्मा निरर्थकः। अतः भी मराठी मध्ये आशीर्वचन प्रारंभ करणार आहे। श्री जगद्गुरु रेणुकाचार्य
इस श्लोक में या श्लोकामध्ये मानव जीवनाच्या कल्याण कसं होणार आहे ते सांगतात. दुर्लभम मानुषम प्राप्य. तसं म्हटलं तर माणूस जन्म दुर्लभ आहे. एकाकडे सांगितले आहे दुर्लभम त्रयमेव एतत् दैवानुग्रह हेतुकम् मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महाजन संश्रया. पहले मनुष्य जन्म मिलना मुश्किल है. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुद्धा मनुष्यत्व प्राप्त होणं आणखी दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळाला, मनुष्यत्व सुद्धा आले, परंतु सार्थक करणारे संतांच्या सहयोग नाही मिळाला तो काही उपयोगाचे नाही. परंतु योगायोगाने आम्हा तुम्हा सर्वांना देवाने मनुष्य जन्म दिलेला आहे आणि मनुष्यत्व पण आपल्या जवळ आहे. आणि लांबून का होईना संतांच्या सत्संगाचा सहवास तुम्हा सर्वांना मिळत आहे. हे आमच्या सर्वांच्या जीवनाच्या महत् भाग्य असं म्हणायला काही हरकत नाही. या दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपण काय करायचे, सार्थकता कशी करायची. एक कथाने आम्ही तुम्हाला सांगू शकतो. एक राजा होता. त्या राजाला 3 पुत्र होते. राजा वयोवृद्ध झाला आणि विचार केला की माझ्या उत्तराधिकारी म्हणून तिघांपैकी कोणाला निवडायचे. तसं म्हटलं ते परंपरा आहे. जो ज्येष्ठ पुत्र होतो त्यालाच अधिकार मिळाला पाहिजे. परंतु राजा थोडा वेगळा विचाराचा होता. ज्येष्ठत्व केवळ वयाने न घेता बुद्धी विचाराने घेतला पाहिजे. म्हणून आपल्या मंत्रीला बोलावून घेतला. माझ्या 3 मुलांपैकी ज्येष्ठ कोण आहे, बुद्धीने विचाराने श्रेष्ठ कोण आहे ते कसं ओळखायचं. मंत्रीने महाराजा दोघं बसून चिंतन केल्यानंतर एक निर्णयाला आले. निर्णय केल्याप्रमाणे राजा आपल्या 3 मुलांना बोलावून घेतला. सांगितले मी तुम्ही तिघांना एक एक राजमहल देणार आहे आणि तुम्हाला प्रत्येकाने एक 100 रुपये मी देतो आणि तुम्हाला 3 महिना अवधी देतो वेळ. या 3 महिन्यामध्ये 100 रुपये घेऊन घरभर भरणाऱ्या जे वस्तू मिळेल ते घेऊन तुम्ही संपूर्ण घर भरून टाकायचे आणि 3 महिन्यानंतर मी ज्यावेळी परीक्षा करायला येतो त्यावेळी ज्याच्या घर संपूर्ण भरलेला असतो त्याला मी माझा अधिकार देणार आहे. तिघ राजकुमार प्रसन्न झाले. 100 रुपये घेतले. आपापल्या राजमहल मध्ये गेले. प्रत्येकाने विचार केला कसं हे करायचं. राजमहल खूप मोठा राजमहल आहे, रुपये 100 आहे, वेळपाट कमी आहे. तसा महिना गेला, 2 महिने गेला,
सकाळी राजा आपल्या तिन्ही मुलाला संदेश पाठवून देतो. मी संध्याकाळी 6 वाजता तुमच्या घर बघण्यासाठी येणार आहे आणि तुम्ही हजर राहा. तिघे मुलं राजाचे वाट पाहत आपापल्या राजमहालासमोर उभे होते. राजा पहिले ज्येष्ठ मुलाच्या महालासमोर गेला. ज्येष्ठ मुलगा घरचे बाहेर उभे होता. दार खिडकी सगळे बंद होते आणि राजा आल्यानंतर नमस्कार केला. राजाने विचारले, तू बाहेर कशाला उभे आहे, घरात का बसले नाही? तो म्हणला, महाराज तुमच्या आदेशानुसार मी 100 रुपयामध्ये 3 महिन्यामध्ये प्रयत्न करून संपूर्ण घर भरून काढलेलं आहे. त्या घरामध्ये मला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. पूर्ण भरलेले म्हणून मी कालपासून बाहेर उभे. तो दार उघडून पाहिले. त्याच्यामध्ये काय होता? त्या घरामध्ये संपूर्ण कुडा कचरा भरलेला होता. ज्या दिवशी राजकुमारला 100 रुपये मिळाले त्या दिवशी त्यांनी कॉर्पोरेशनला विनंती केला, गावातील कुडा कचरा जेवढे मिळेल तेवढा माझ्या राजमहालमध्ये भरायचं. 100 रुपये देऊन 3 महिन्यामध्ये संपूर्ण कुडा कचरा राजमहाल भरून टाकला. राजाच्या मनामध्ये एवढं समाधान झालं नाही. भरलेलं आहे परंतु कचराने भरलेलं आहे म्हणून समाधान झालं नाही. मधला मुलाकडे गेले. त्यावेळी मधला मुलं सुद्धा बाहेरच उभे होता आणि विचारले, अरे तू पण बाहेरच आहे, आत काय आहे? दार उघडून टाकलं तिथं काही नव्हतं. पूर्ण रिकामा होता घर आणि संध्याकाळ असल्यामुळे अंधाराने भरला होता. एक सुद्धा दिवा नव्हता. तो विचारले, तो पहिला मुलगा 100 रुपये कचरा तरी खरेदी करून भरले, तू 100 रुपये काय केला? त्यावेळी राजकुमार म्हणाला, मी विचार केलो की 100 रुपयामध्ये काय वस्तू मिळणार आहे. त्यासाठी मी विचार केलो 100ला 1000 केलं पाहिजे, 1000ला लाख केलं पाहिजे. पैसा वाढवून त्या पैशाने आपण वस्तू भरू शकतो. त्यासाठी मी काय केले, पहिल्या दिवशी 100 लॉटरी तिकीट घेतलं. लॉटरी लागेल, करोडो रुपये मिळेल म्हणून. परंतु माझे तिकीटला एकही नंबर लागला नाही. माझे सगळे पैसे लॉटरीमध्ये गेले म्हणून माझे हात खाली सगळे मी खाली घर घेऊन बसलेला. राजाला समाधान झालं नाही. लहान मुलाकडे गेला. लहान मुलगा खूप प्रसन्न चित्त होता. दारासमोर जसं तुम्ही दिवा लावला तसं संपूर्ण दिवा लावला होता. हातामध्ये आरती घेतलं होतं. राजाच्या स्वागत करण्यासाठी एक चांदीचे पात्र
मध्ये पाणी घेऊन उभे होते. राजा आल्याबरोबर नमस्कार केला आणि राजाचे पाय धुतला. आपली संस्कृती आहे, कोणी जरी अतिथी आपल्या दारासमोर आल्यानंतर प्राचीन परंपराप्रमाणे त्यांचे पाय धुवून, त्यांचे हात धुवून घेऊन, त्यांचे मुख प्रक्षालन करूनच आत घेण्याची परंपरा होती. तो भक्ता पूजामध्ये अभिषेक करताना देवाला पाहिला वाद्य, अर्घ्य आणि आचमन अर्पण करण्याची परंपरा. पाद्य म्हणजे काय? पादयो पाद्य, पाद प्रक्षालन करण्यासाठी विशेष वनस्पतीने युक्त असलेले जो पाणी आहे त्याचे नाव आहे पाद्य. अर्घ्याचा अर्थ होत आहे हस्तयोग अर्घ्य, हात धुण्यासाठी वनस्पती युक्त जे पाणी असतं त्याचं नाव आहे अर्घ्य. मुखे आचमनीय, मुख प्रक्षालन करण्यासाठी त्याचे जे औषधी आहेत ते मिक्स केलेले जे जल त्याचं नाव आहे आचमनीय. तो पाद्य अर्घ्य आचमन देऊन आलेले अतिथीचे स्वागत करण्याची परंपरा होती. आज ती परंपरा पूर्णपणे लुप्त झाली. परंतु योगायोगाने कोरोना महामारी आल्यानंतर सर्वांना प्राचीन आचरण आठवण झालेले आणि अत्यंत निष्ठेने करू लागले. हेच आचरण आपण जे पहिल्यापासून आचरण करत आले असतो, तो हमारे विचाराने आपल्या देशामध्ये हा रोग आला नसता. आज बघा तुम्ही, कोणी आले तर त्यांच्यावर विश्वास करत नाही, त्याने आणलेल्या वस्तूवर विश्वास करत नाही. त्याला सॅनिटाईज करा, दूर ठेवा, लगेच स्पर्श करू नका, अशी आता तुम्हाला कळू लागले. वीरशैव धर्मामध्ये सील आहेत, 64 प्रकारचे सील. आपल्या जवळ आलेल्या वस्तूचे कसं आपण घ्यायचे हे पद्धत त्याला सांगितलेलं आहे. जे धुण्यासारख्या वस्तू असतील ते धुतल्याशिवाय घराच्या आत घ्यायचे नव्हते. जसे गुड आहे, चिनी आहे, तेल आहे, तूप आहे, धुता येत नाही. म्हणून त्याला शुद्ध करण्यासाठी गोमयाने निर्माण झालेले भस्म असतो ते भस्म प्रोक्षण करून त्याला शुद्ध मानून आत घेण्याची परंपरा आम्हाला सांगण्याचे आनंद वाटतो. त्या कोरोना महामारीच्या काळामध्ये सोलापूर आणि महाराष्ट्राच्या अनेक महिला मंडळाने भस्माचे प्रचार केले. कपाळावर भस्म लावल्याने, अंगभर भस्म लावल्याने आम्हाला कोरोना होणार नाही म्हणून महिला, वृद्ध, तरुण तरुणी आणि
विचार केले त्याच्यामध्ये तथ्य आहे. एक परंपरा आपल्याकडे आहे. तुम्ही जेवायला बसले असताना एखादा किडा काहीतरी जर तुमच्या ताटामध्ये पडला, तो प्रसाद असतो, सोडायचे नाही, किडा खायचे नाही. किडा पडला आम्ही कसं खायचे? त्यावेळी ते किडा काढून टाकायचे आणि त्याच्यामध्ये भस्म घालून जेवणाची पद्धत अजूनही रूढीमध्ये. म्हणजे भस्मामध्ये क्रिमिनाशक शक्ती असते. गायच्या गोमयामध्ये, गायच्या गोमूत्रामध्ये सहज रूपाने क्रिमिनाशक शक्ती असल्यामुळे आपल्या आचार्य परंपरामध्ये सांगितलेलं आहे, जे वस्तू तुम्ही पाण्याला धुवून आत घेऊ शकत नाही अशा वस्तूवर गुरुच्या पादोदकाने शुद्ध झालेला भस्माचे पावडर प्रोक्षण करून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमच्या सॅनिटाईजचे काम आपले भस्म करतो असं त्याचा अर्थ होतो. मग त्या पद्धतीप्रमाणे राजाचे पाय धुतला, हात धुतले, त्याच्या मुख प्रक्षालनाचे आचमन दिला. नंतर राजाला आत घेऊन गेला. आत गेल्यानंतर मग तो सगळीकडे दिवा लावले. कोणामध्ये दिवा आहे, कुठेही थोडा सुद्धा अंधार नाही. संपूर्ण राजमहल दिवाच्या प्रकाशाने भरला होता. एवढंच नव्हे तर सुगंध फुलाने सजलेला होता. अगरबत्ती लावला होता. राजा आत गेल्यानंतर त्याला डोळ्याभर प्रकाश दिसला आणि संपूर्ण सुगंध पसरलेले पाहून राजाचे मन प्रसन्न झाला. त्यावेळी राजा निर्णय केला, दिसायला सहान आहे, जन्माला लहान आहे, परंतु त्यांचे विचार उच्च आहे. म्हणून जी व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रकाशाने सुगंधाने भरू शकतो, तीच व्यक्ती आपल्या जीवन सार्थक करू शकतो म्हणून आणि प्रजाचे पालन करू शकतो म्हणून आपल्या उत्तराधिकारी निवडला आणि त्याचे पट्टाभिषेक केला. ही एक कथा आहे. कथाचे पाठीमागे एक सत्य कथा असते. जरी कथा काल्पनिक असले तरी सुद्धा त्याची पाठीमागची कथा सत्य कथा असते. जसं आपण आपल्या आई वडिलांना आई वडील मानतो, तसं सर्वांचे आई वडील कोण आहे? तुम्ही स्तोत्र करता, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. महात्मा बसवेश्वर म्हणतात, ತಂದೆ ನೀನು, ತಾಯಿ ನೀನು, ಬಂಧು ನೀನು, ಬಳಗ ನೀನು, ನೀನಲ್ಲದೆ ಮತ್ತಾರು ಎಲ್ಲವಯ್ಯ ಕೂಡಲ संगम देवा. अर्थात जर आपल्याला एक एक माता पिता वेगळे वेगळे असले तरी सुद्धा जगातील सर्व जीव जंतूंचे माता पिता म्हणजे पार्वती परमेश्वरच आहे. म्हणून महाकवी कालिदास रघुवंश काव्य लिहिताना पहिले मंगलाचरण करतो. वागर्थाविव संपृक्त
वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। पार्वती परमेश्वर जगत पितरौ संपूर्ण चतुर्दश भुवन ब्रह्मांडातील सर्व जीवांचे माता पिता म्हणजे पार्वती परमेश्वर आहे. म्हणून तो पार्वती परमेश्वर सुद्धा या 84 लाख देव जंतूंमध्ये ज्याला दुर्लभ जन्म मिळालेला आहे, ज्याला आपण मानव जन्म म्हणतो, असा मानवाला देवाने सुद्धा आपला जन्म सार्थक करण्यासाठी जसं राजाने आपल्या मुलाला एक राजमहल दिला होता, 100 रुपये दिले होते, 3 महिना अवधी दिला होता, त्याचप्रमाणे अत्यमूल्य रूपी मानव देह रूपी महल राजाने आपल्याला दिलेला आहे, देवाने दिलेला आहे. आणि 100 वर्ष रूपी 100 रुपये दिलेला आहे. तसेच 3 महिना अवधी म्हणजे 3 अवस्था, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था. बाल्यपणामध्ये सुद्धा देवाकडे गेला पाहिजे, तारुण्य अवस्थेमध्ये तरी गेला पाहिजे, शेवटी वृद्धावस्थेमध्ये तरी गेला पाहिजे. परंतु माणसांची प्रवृत्ती देवाकडे होत नाही. म्हणून शंकराचार्य लिहितात, बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीरक्तः वृद्धस्तावत् चिंतामग्नः परे ब्रह्मणि कोपि न लग्नः. बाल्यावस्था आम्ही खेळ खेळामध्ये आम्ही काढून टाकतो, तारुण्य अवस्था आले की विषय वासनामध्ये आपल्याला निघून जाते, वृद्धावस्था आल्यानंतर चिंता शिवाय दुसऱ्या काय आपल्याला हातच नाही. अंगम कलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम. एवढं जीर्णशील शरीर झाल्यानंतर सुद्धा वृद्धावस्थामध्ये सुद्धा आपली आशा जात नाही, आणखी जास्त झालेलं असत. म्हणून देव परीक्षा करतो. 100 वर्ष आयु उपयोग करून आम्ही दिलेले ते आणि त्याच्यामध्ये पवित्र मन आहे, त्या मनाला जी व्यक्ती ज्ञानाने भरतो त्याला देवाचे स्थान मिळतं, तो देव होऊन जातो. म्हणून सांगितले, दुर्लभम मानुषम प्राप्य जननम ज्ञान साधनम येन जानन्ति देवेशम तेषाम आत्मा निरर्थकः. मन भरण्यासाठी जगातील सर्व वस्तू मनामध्ये ठेवले तर मन भरत नाही. समजा काशी मधले सगळं जमीन जर आमच्या नावाने जर रजिस्ट्री जर झाला तरी आम्हाला वाटतं काशीच्या पलीकडे अलाहाबाद आहे, लखनौ आहे, अयोध्या आहे, संपूर्ण प्रतिज्ञा होती. खूप मोठा उदार राजा तो एक संकल्प केला होता, सकाळी सकाळी मी पूजा केल्यानंतर
पहिला भिक्षुक होते. त्याला जो मागितलो मी देतो. आपले अभिष्ट प्राप्त करण्यासाठी भिक्षुक रातभर जाऊन लाईन लावायचे. केवळ पहिला भिक्षुकाला जे मागतील ते राजा देत होते. सगळे राजाकडून प्राप्त करून खुशीचे आहेत. एक दिवस एक भिक्षुक आला. आपले जोडी राजासमोर ठेवला. राजा म्हणले, तुला काय पाहिजे? तो म्हणला, मला काय पाहिजे ह्याच्यापेक्षा तुम्ही काय देऊ इच्छिता? तो म्हणला, तुला जे पाहिजे जेवढं पाहिजे मी देतो. तुला किती पाहिजे सांग. तो म्हणला, माझ्या जेवढे एक लहान जोडी आहे त्या जोडीमध्ये भरण्यासारखा जे काय तुमच्याकडे वस्तू असतील ते घाला, मी घेऊन जातो. राजसेवक राजवाड्यात सगळे पदार्थ आणले. सोनं चांदी नाणे सगळे आणून टाकले तरी तुझा जो भरला नाही. राजाला आश्चर्य झालं. आता असा जोडी घेऊन एकही व्यक्ती आला नाही. हे कोण असतील? कसला जोडी आणले असतील? येऊन राजा विचारला, अरे तुझी जोडी कशाची आहे रे? सगळे खाते तर सुद्धा भरत नाही, माझ्यावर तर काय झाले सुद्धा नाही. त्यावेळी तो भिक्षुक म्हणाला, महाराज हे कपड्याची जोडी नाहीये. मी माझे मनाला जोडी करून घेऊन आलेली आहे. मनरूपी जोडीमध्ये कितीही सांसारिक वस्तू कोणीही घातले तरी सुद्धा तो कधी भरणार नाही. फक्त मन भरण्यासाठी एकही वस्तू आहे, तो परमात्मा. तो मनापेक्षा मोठा आहे. पंचमहाभूतापेक्षा मोठा असल्यामुळे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये होत ती व्यक्ती मात्र तृप्त होते, बाकी कोणी तृप्त होऊ शकत नाही. आत्मतृप्तस्य कास प्रभाव. आत्मलाभात परम लाभो न विद्यते. या जगामध्ये अनेक प्रकारचे लाभ आहेत, परंतु आत्मलाभापेक्षा मोठा लाभ कुठलाही नाही. सगळे लाभासमोर लोभ असतो. लाभात लोभ प्रवर्धते. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये लाभ आहे त्याच्या मनामध्ये लोभ जास्त असतो. म्हणून व्यापारी लोक लक्ष्मी पूजा करत असताना आपल्या टक्क्यावर खाते कीर्तीवर दीपावलीच्या दिवशी घेण्याची पद्धती आहे. एक स्वस्तिक करतात, एकाकडे शुभ घेतात, लाभ घेतात. पहिले लाभ घेत नाही, परंतु पूजा करताना शुभ लाभ घेतात. पूजा झाल्यानंतर कोणी एखादा गिराकी आले, सामान मोजायचे पाळी आले, त्यावेळी तो शुभ विसरून जातो. पहिल्या लाभापासून सुरू करतो, लाभ दोन सुरू करतो. म्हणजे पहिला लाभ मनामध्ये आला म्हणजे लोभ येतो.
पाहिजे, माणसाचा लाभ पाहिजे, काहीतरी लाभ जीवनामध्ये लाभ व्हायला पाहिजे, परंतु सर्व लाभांमध्ये आत्मलाभ सर्वश्रेष्ठ लाभ झालाय. म्हणून सांगितले जननम ज्ञान साधन, ज्ञानाचे साधन असलेले मानव जन्म प्राप्त करून घेतल्यानंतर ये न जानन्ति देवेश, जो परब्रह्म परमात्मा आहे त्या परब्रह्म परमात्म्याला आपल्या आत्मरूपाने जो जानत नाही. आणखीन एक श्लोक आहे सिद्धांत शिखामणीमध्ये, शिवात्मकमिदं सर्वं शिवात् अन्यं न विद्यते शिवोऽहमिति या बुद्धिः तदेव ज्ञानमुत्तमम्. माझी आत्मा शिवस्वरूप आहे आणि संपूर्ण विश्व शिवाने भरलेलं आहे. शिवाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं काही नाही असं ज्ञान ज्या व्यक्तीला होतील त्याची आत्मा सार्थक होणार. परंतु असे कश्चित धीरा प्रत्येक आत्मानमैच्छत व्यावृत्त चक्षु अमृतत्व इच्छत. जरी लाखो लाखो करोडो करोडो मानव जर असले तरी सुद्धा सगळे मनुष्य देहधारी मानव जन्म सार्थक करून घेत नाही. म्हणून गीतामध्ये सांगितले मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् जदति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. जर 1000 माणसं जरी आले परमतत्व समजून घेण्यासाठी, त्या 1000 मध्ये एक व्यक्तीला तो कळतो, बाकी लोकांना कळत नाही. कळत म्हणजे त्यांचे येणं व्यर्थ नाही. आज नाही तर उद्या, उद्या तर परवा कळेल, परंतु श्रवण केलं नाही. म्हणून सांगितलेलं आहे श्रोत्रम श्रुतेनैव नकुंडलेन दानेन पाण्यं नतु कंकणेन. देवाने आपल्याला अवयव दिले, अंगांग दिलेलं आहे, त्याची शोभा कशी होणार? कानामध्ये कुंडल घातले तर कानाची शोभा नाही. घालू नका म्हणत नाही आम्ही, तुम्ही कानभर आभूषण घाला, परंतु एवढं आभूषण घेऊन जर संतासमोर बसून जर सत्संग जर श्रवण करत नसेल, तुमचे सगळे आभूषण व्यक्त होणार. म्हणून हा जो श्रावण मास आहे हा दरवर्षी येणारा श्रावण मास आहे. या श्रावण मासाला एकला पुढच्या श्रावण मासामध्ये श्रवण केलं पाहिजे, त्याच्यानंतर श्रावण मासामध्ये केलं पाहिजे. 100 वर्ष देवाने दिलेले या आयुष्यामध्ये कमीत कमी केव्हा ना केव्हा तरी तुम्ही श्रवण करून तुमचे जीवन सार्थक करून घ्यावा या उद्देशाने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण मासाचा अत्यधिक महत्व आहे. म्हणून सगळीकडे साधू संतांना, शास्त्री लोकांना, गुरु जगद्गुरूंना बोलावून हजारो हजारो लाखो लाखो माणसं बसून ऐकायची परंपरा होती. परंतु विचित्र रोगामुळे एका माणसाजवळ दुसरा माणसा जाणं अवघड झाले असताना, परंतु व्यर्थ वेळ पण घालू नये या उद्देशाने हा रोग येण्या अगोदर विज्ञानाने एक आविष्कार केला. आम्ही कितीही लांब बसून सुद्धा गुरुच्या दर्शन घेऊ शकतो.
त्याच्या माध्यमातून जगातील सर्वांना ते पोच करण्याच्या व्यवस्था केलेल्या आहे. म्हणून आज आम्ही अत्यंत लांब असून सुद्धा तुमच्या सर्व सद्भक्तांच्या अत्यंत जवळ आहे. शरीराने जरी लांब असलो, मनाने हृदयाने तुमच्या जवळच आहे. काशी विश्वनाथाच्या चरणी, विश्वनाथांच्या चरणी माता अन्नपूर्णेची प्रार्थना करतो. जन्मदिवस सगळे आपापले जन्मदिवस करून घेतात. जन्मदिवस म्हणजे मोठा केक आणणं, त्याच्यावर मोमबत्ती ठेवणं, देवा लावून फुकून कापून खाणं हे जन्मोत्सव नाही. देवाने दिलेले 100 अमूल्य आयुष्य आयुष्य क्षण एको वेल लभ्य स्वर्ण कोटिभिः सएव व्यर्थतां नीतः कालहानिस्ततोधिका. एक एक क्षणाचे आयु करोडो करोडो सुवर्ण मुद्रा दिली तरी सुद्धा आपल्याला मिळत नाही. तुम्हाला जी वस्तू पाहिजे तुम्ही जाऊन दुकानामध्ये खरेदी घेता आणि ऑनलाईन ऑर्डर करून मागून घेता. जर तुम्हाला आयुष्य जर पाहिजे असेल, कुठल्या दुकानामध्ये मिळणार आहे? जर तुमच्या मोबाईलला जसं चार्जिंग करतात, वायफाय चार्जिंग होतो, तशा आयुष्याची चार्जिंग व्यवस्था असली असते श्रीमंत लोक नेलेच नसते. म्हणून कधी न मिळणारे आयु, असे किमती आयु देवाने 100 वर्ष आपल्याला दिलेलं आहे. त्यासाठी दरवर्षी ज्या दिवशी ज्या कोणाच्या वर्धंती येते, वाढदिवस येतो, त्या दिवशी त्याने देवासमोर बसून पूजा करायचे आणि आठवण करायची. 1 वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडनं किती चांगलं काम झालं, किती वाईट काम झालं, त्याचा आढावा घेऊन, जसं व्यापारी वर्षातून एकदा हिसाब किताब करून आढावा घेतो, तसं आम्ही अमूल्य आयुष्याचा आढावा घेऊन जर आमच्या हाताने वाईट काम घडलं असेल मागच्या आयुमध्ये, पुढे तरी आपण सुधरून घ्यावे, सद्बुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी महासंमेलनाचा वाढदिवस साजरी केलेला आहे. तुम्हा सर्वांना देवाने उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, सुख शांती समृद्धी सर्वांना मिळो असं मंगलमय कामना सर्वांसाठी करीत आहे. खास कर श्रावण मास तपोनुष्ठान अध्यात्माचे आणि जगद्गुरूंचे धर्मसंदेश आशीर्वचन लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचे काम केल्याबद्दल तुम्हाला तुमचे सहयोग सर्व सद्भक्तांना आणि जे तंत्रज्ञानाचे काम करत असे इंजिनियर लोकांना सुद्धा अनंत मंगलाशीर्वाद देऊन आजचे आशीर्वचन आम्ही पूर्ण करीत आहोत. उद्या श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळी पूजेमध्ये भाग घेतले, तसं उद्या सुद्धा विश्वनाथांच्या रुद्राभिषेकामध्ये आणि महास्वामीजींचे इष्टलिंग पूजामध्ये सुद्धा दोन ऑनलाईन वरनं तुम्ही सहभाग घ्यायचे. आणि आज प्रमाणे उद्या सुद्धा संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत पुन्हा आशीर्वचन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आज काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर झाला, त्यासाठी पुनश्च एकदा सर्वांना शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत.
शांति शांति ಮೊದಲು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಬಿಟ್ರೆ अभी माँ उठाती होगी। श्री विश्वनाथाय मंगलम शिव विश्वनाथाय मंगलम श्री विश्वनाथाय मंगलम शिव विश्वनाथाय मंगलम शिव काशीपुरेशाय मङ्गलं कविकाशीनाथेशाय मङ्गलं क्लेशापहाराय पाशप्रमोचाय क्लेशापहाराय पाशप्रमोचाय श्रीशान्याय शिव विश्वैकपालाय मङ्गलम् श्री विश्वराध्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं शिव विश्वैकपालाय भवानी सहितं
शरणं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं जय मङ्गलदेव पार्वती महादेव श्रीमद्गुरु आचार्य महाराज की जय श्रीमद्गुरु विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय श्रीमद्गुरु रत्नशेखर शिवाचार्य महाराज की जय काशी विशालाक्षी गंगापुरेश्वरी समेत विश्वनाथ भगवान की जय मानवा धर्म के जय भागले मानवा धर्म के जय भागले धर्मनिंदने विश्व के शांति धर्मनिंदने विश्व के शांति वंदे विश्वाराध्यं शिवसाम्बदेव पार्वतीपति शिव हर हर महादेव हर। श्री वर्तमान काशी पीठाधीश्वर महास्वामी जी के जन्म महोत्सव निमित्त कल से यहाँ महापीठ में यज्ञ होम हवन आदि पूजा कार्यक्रम किए हैं और आज भी किए हैं। साका उसमें आयोजक